टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। वेतन व भविष्य निर्वाह निधि पथक इनकी तरफ से एक लेटर जो है यहाँ पर निकाला गया है शालार्थ आईडी को लेकर। आप देखते हैं कि जिस तरीके से शालार्थ आईडी डिजिटलाइज करने की बात हो रही है, तो 21 अगस्त 2025 को एक पत्र निकाला गया है और अति तत्काळ महत्त्वाचे यहाँ पर बताया गया है। शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक इनको भेजा गया है और मान्य शिक्षण संचालक प्राथमिक इनको भी ये लेटर जो है दोस्तों भेजा गया है। अगर आप विषय यहाँ पर देखोगे तो जिस तरीके से बताया गया है कि शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचारी अभिलेख डिजिटलाइज करताना येणाऱ्या अडचणीबाबत अशा प्रकारे येथे विषयमध्ये दर्शविण्यात आलेला आहे आणि संदर्भ जे आहे ते 16/7/2025 आणि 13/8/2025 चे संदर्भ सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। इस वीडियो में हम समझेंगे। वीडियो में आगे बढ़ने से पहले चैनल पे नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए। अशा प्रकारे येथे दिलेला आहे की उपयुक्त संदर्भीय विषयांवे सविनय सादर करण्यात येते की शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संदर्भीय पत्रातील निर्देशानुसार अभिलेख डिजिटलाइज करण्याकरिता दिनांक 31/8/2025 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे व सदर कार्यवाही मुख्याध्यापक प्राचार्य DDO1 स्तरावरून करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने शाळा स्तरावर अभिलेख डिजिटलाइज करताना मुख्याध्यापक प्राचार्य DDO यांना खालील प्रमाणे अडचणी येत असल्याबाबतचे विचारणा करण्यात येत आहे। तो देखिए दोस्तों, बताया जा रहा है कि 31 अगस्त तक आपको क्या है शालार्थ से संबंधित जितने भी डॉक्यूमेंट्स है वो अपलोड करने हैं ऑनलाइन तरीके से। उसके लिए जो भी प्रॉब्लम आ रही है वो इस तरीके से कि ज्या कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणाली सुरू झाल्यानंतर दिनांक 7/11/2012 ते 18/11/2016 या कालावधीत शालार्थ प्रणालीत समाविष्ट झालेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्त्या त्यापूर्वीच्या 1991-92 पासून आहेत। आज रोजी शाळा संस्था स्तरावर या कर्मचाऱ्यांची नियुक्त्या आदेश रजू अहवाल वैयक्तिक मान्यता त्यांच्या मूळ प्रति उपलब्ध होत नसल्याबाबतचे शाळांकडून कळविण्यात येत आहे। तो देखिए दोस्तों, बड़ी अपडेट यहाँ पर आ रही है। बताया जा रहा है कि शालार्थ आईडी जो शुरू हुआ था वो 7 नवंबर 2012 से शुरू हुआ था, लेकिन इसके पहले के जितने भी शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारी, खास करके हम बात करते हैं 1991-92 की, तो उनके जो भी यहाँ पर बताया गया कि कुछ चीज़ें नहीं मिल रही, जैसा कि रजू अहवाल वैयक्तिक मान्यता इसकी मूळ प्रत जो है उनको मिल नहीं रही है। याबाबतील सदस्यस्थितीत कार्यरत मुख्याध्यापक प्राचार्य यांनी साक्षीकृत केलेली छायांकित प्रत अपलोड करण्याबाबत कार्यालयाकडे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याकडे विचारणा करण्यात येत आहे। आणि मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे की शालार्थ प्रणाली सुरू झाल्यानंतर दिनांक 7/11/2012 पूर्वी ऑफलाईन वेतन घेणारे सर्व कर्मचारी शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आले। त्यावेळी जे कर्मचारी संच मान्यतेनुसार अतिरिक्त झाले होते त्यांचे वेतन त्यावेळी ऑफलाईन पद्धतीने सुरू होते, ज्यावेळी त्यांचे इतर शाळेत दिनांक 18/11/2016 नंतर समायोजन करण्यात आल्यानंतर त्यांचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्यांचे ड्राफ्ट क्रिएट तारीख ही दिनांक 18/11/2016 नंतरची येत आहे। सदर कर्मचाऱ्याचे अभिलेख डिजिटलाइज करताना शालार्थ मान्यता आदेश अपलोड करावे लागत आहे, परंतु सदरील कर्मचाऱ्यांची नियुक्त्या दिनांक 18/11/2016 पूर्वीच्याच असून ते तेव्हापासून ऑफलाईन वेतन घेत आलेले आहेत। शालार्थ मान्यता आदेश नसल्यामुळे त्यांचे अभिलेख डिजिटलाइज करता येत नाहीत। याबाबत मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याकडून विचारणा करण्यात येत आहे। तो देखिए दोस्तों, बड़ी बड़ी बातें यहाँ पर बताई गई है। कुछ शिक्षक जो है वो अतिरिक्त थे और जिनको जो शालार्थ आईडी है 2016 में मिला है, मतलब वो जो 4 साल उन्होंने अनुदान लिए 2012 से लेकर 2016 तक, उसके बारे में भी यहाँ पर क्या है विचारणा हो रही है। तशाच प्रकारे मुद्दा क्रमांक 3 आणि मुद्दा क्रमांक 4 सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। मुद्दा क्रमांक 3 दिलेला आहे की तसेच शालार्थ प्रणाली सुरू झाल्यानंतर दिनांक 7/11/2012 पूर्वी ऑफलाईन वेतन घेणारे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी, लिपिक व सेवक हे अतिरिक्त झाल्यामुळे त्यांचे वेतन त्यावेळेस ऑफलाईन पद्धतीने सुरू होते। शाळा स्तरावर ड्राफ्ट तयार करून ठेवण्यात आला होता। दिनांक 18/11/2016 नंतर त्यांच्या शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्यांचे ड्राफ्ट क्रिएट तारीख ही दिनांक 18/11/2016 नंतरची येत आहे। सदर कर्मचाऱ्यांचे अभिलेख डिजिटलाइज करताना शालार्थ मान्यता आदेश अपलोड करावे लागत आहे, परंतु सदरील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या शालार्थ मान्यता आदेश दिनांक 18/11/2016 पूर्वीचे असून ते तेव्हापासून ऑफलाईन वेतन घेत आलेले आहेत। शालार्थ मान्यता आदेश नसल्यामुळे त्यांचे अभिलेख डिजिटलाइज करताना येत नाही। त्याबाबत मुख्याध्यापक यांच्याकडून विचारणा करण्यात येत आहे। आणि मुद्दा क्रमांक 4 म्हणजे शेवटचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की शासन निर्णय दिनांक 17/9/2016 नुसार 20% टप्पा अनुदानावर आलेल्या राज्यातील एकूण 1628 शाळांमधील वर्ग तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे
सप्टेंबर 2016 चे 2017 या कालावधीत वेतन ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यात आले. त्यापुढील कालावधीमध्ये वेतन शालार्थ प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याकरिता कर्मचाऱ्यांचे नाव ड्राफ्ट मान्य संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून 18/11/2016 नंतर शालार्थ प्रणालीमध्ये भरण्यात आले होते, परंतु त्यावेळी त्यांचे शालार्थ मान्यता आदेश निर्गमित करण्यात आलेले नव्हते. सदरचा कालावधी हा दिनांक 18/11/2016 नंतरचा असल्यामुळे शालार्थ प्रणाली डिजिटलाइज करताना ड्राफ्ट तारीख ही दिनांक 18/11/2016 नंतरची येत असल्यामुळे मान्यता आदेशाची प्रत अपलोड करावी लागत आहे असून सदरील कर्मचाऱ्यांचे अभिलेख डिजिटलाइज करताना अड़चन येत है. इस तरीके से जो है दोस्तों विविध समस्या आ रही है, आप लोगों ने यहाँ पर देखा है. और साथ ही साथ बताया गया कि तरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिलेख डिजिटलाइज करताना मुख्याध्यापक प्राचार्य DDO यांना येणाऱ्या वरील अडचणीबाबत आपले योग्य ते मार्गदर्शन आदेशस्थ करण्यात येत आहे. कृपया सदर अडचणीबाबत आपले स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन आदेश व्हावेत, जेणेकरून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे अभिलेख डिजिटलाइज करण्याची कार्यवाही लवकरात लवकर अचूकरित्या पूर्ण करने सोयीची होईल ही नम्र विनंती. देखिए दोस्तों, जो भी समस्या आ रही है, जो भी प्रॉब्लम आ रही है, वो यहाँ पर से प्राथमिक, माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधि बीड इनकी तरफ से सीधे तौर पर शिक्षण संचालक को पूछा है कि ये समस्या आ रही है, मुख्याध्यापक प्राचार्य हमको इन सवालों के बारे में पूछ रहे हैं, आप सीधे तौर पर हमको मार्गदर्शन करें. इस तरीके से उन्होंने यहाँ पर जो है ये बातें अपनी रखी है. बड़े इंपॉर्टेंट लेटर है दोस्तों, ज़्यादा से ज़्यादा इसको शेयर कीजिए, क्योंकि बड़ी यहाँ पर बताया जा रहा है कि जो शिक्षक 1990 से लेकर 1995 या 2000 के कालावधि में लगे, उनके डॉक्यूमेंट जो है असल मायने में उनके पास ओरिजिनल कॉपी नहीं है. क्या समस्या है वो पता नहीं, लेकिन जो भी दोस्तों बड़ी समस्या यहाँ पर हो रही है. फिलहाल वीडियो में इतना ही. बेहतर लगा तो प्लीज़ लाइक कीजिए, चैनल पर नए हो तो दोस्तों प्लीज़ चैनल को सब्सक्राइब